नमस्कार. आजचा विषय आहे उंची वाढवणे आणि आयुर्वेद. आज आपण बघतोय की स्पर्धात्मक जग आहे आणि या जगामध्ये आपल्याला जर पुढे जायचं आहे, तर आपलं शरीर उत्तम पाहिजे आणि प्रभावी पाहिजे आणि प्रभावी दिसण्यासाठी उंची फार महत्वाची आहे. म्हणूनच आपण हा आज विषय निवडलेला आहे. माझं नाव आहे डॉक्टर मिलिंद सुधाकर सज्जनवार आणि गेल्या 15 वर्षापासून मी आणि माझी टीम यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि हिंगणघाट या 4 शहरांमध्ये आयुर्वेदाची सेवा आम्ही देत आहोत. आणि प्रत्येकच वेळेस आपण एक नवीन विषय घेऊन येतो आणि त्याविषयीचं आयुर्वेदाचं मत काय आहे ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. तर उंची वाढवण्याचा विषय आपण आज घेतलेला आहे आणि आयुर्वेदामध्ये त्यामध्ये काय औषधं आलेले आहेत, काय उपचार आलेले आहेत, औषधी काय सांगितलेले आहेत आणि घरच्या घरी काय गोष्टी करता येईल याविषयी आपण चर्चा इथे आज करणार आहोत. ज्या पद्धतीचं आयुष्य आणि स्पर्धा आपण नवीन तरुणांमध्ये बघतोय की प्रत्येक ठिकाणी जिथे स्पर्धा आलेली आहे, जी MPSC, UPSC असेल, पोलीस भरती असेल, कुठेही बौद्धिक रित्या तर व्यक्ती तयार सक्षम आहे की नाही ते आपण बघतो, पण शारीरिक दृष्ट्या पण तो बघितला जातो आणि एक विशिष्ट पद्धतीची उंची त्यांना तिथे गरजेची असते. त्यापेक्षाही महत्वाचा विषय म्हणजे मुलींसाठी लग्नासाठी जेव्हा त्यांना बघितलं जातं तर त्यांच्या बायोडेटामध्ये उंची हा विषय असतो आणि त्यानुसार मग त्या मुलीला होकार किंवा नकार द्यायचा की नाही यावरपर्यंत आपण विषय येऊन येतो. तर जेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न घेऊन मुलं किंवा मुली, वयात आलेले मुलं किंवा लहान मुलं घेऊन आलेले पालक आमच्या दवाखान्यामध्ये येतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठा प्रश्न असेल की उंची वाढेल का? सर्वसाधारणपणे या प्रश्नाचं उत्तर इतर शाखेतले जे डॉक्टर्स आहेत ते नाही असं म्हणतात. पण एक आनंदाची बातमी अशी आहे की आयुर्वेदामध्ये ज्या पद्धतीचं लहान मुलांसाठी औषधोपचार आलेले आहेत, त्यामध्ये उंची वाढवण्यासाठी खूप सुंदर आणि प्रभावी औषधोपचार आलेले आहेत. फक्त आपल्याला आयुर्वेदाविषयीचं ज्ञान नसल्यामुळे किंवा तेवढी जागरूकता नसल्यामुळे आपण ह्या उंची वाढवण्याच्या विषयापासून फार अनभिज्ञ आहोत. तर आज आपण बघणार आहोत की काय काय त्यामध्ये आपल्याला उत्तरं सापडतात. जेव्हा काही पालक आपल्याकडे लहान मुलं घेऊन येतात उंची वाढवण्यासाठी, तर त्यांचा पहिला प्रश्न असतो की उंची वाढेल का आणि कधी वाढेल? तर आपण हे बघूया की उंची वाढण्याचं मेकॅनिझम लहान मुलांमध्ये कसं घडतं. आयुर्वेदामध्ये लहान मुलांना जेव्हा बाल हा शब्द आलेला आहे, तर तो शब्द आलेला आहे साधारण जन्म झाल्यापासून ते वय वर्ष 16 या कालावधीपर्यंत तो जो काही वयाचा जो काही टप्पा आहे त्याला बाल ही संज्ञा प्राप्त झालेली आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत मुलांमध्ये हॉर्मोनल ग्रोथ हॉर्मोन जोपर्यंत ऍक्टिव्ह आहे तोपर्यंत त्यांची उंची वाढणार आहे. तर साधारण जो उंची वाढण्याचा क्रम आम्ही बघतोय तो वय वर्ष 6 ते 16 या टप्प्यामध्ये मुलांची उंची फार उत्तमरित्या वाढलेली आम्हाला दिसून येते. आणि काही प्रमाणामध्ये मग 16 ते 18 या दरम्यान पण उंची वाढते, पण त्याचा जो काही म्हणता येईल की स्पीड आहे तो कमी होतो. आणि क्वचित प्रसंगी काही अपवादात स्थितीमध्ये 21 वर्षापर्यंत पण मुलांची उंची आम्ही वाढलेली बघितलेली आहे. मुलींच्या बाबतीत थोडं प्रकरण वेगळं आहे. त्यामध्ये काय आहे की 6 वर्षापासून ते पाळी येतपर्यंतचा जो काही कालावधी आहे त्या दरम्यान मुलींची उंची चांगली वाढते. त्यानंतर पाळी जशी सुरू होते, जशी म्हणजे शरीरामध्ये जेव्हा सेक्स हॉर्मोन जेव्हा ऍक्टिव्हेट होतात तेव्हा ग्रोथ हॉर्मोन थोडेसे कमी ऍक्टिव्हेट होतात आणि त्यामुळे मग त्यांच्या उंची वाढण्यावर लॉक बसतो आणि ती मग साधारण 16 ते 18 वर्षापर्यंत तिची उंची वाढते आणि त्यानंतर तिची उंची वाढण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होत जातं. म्हणून आपल्याला 20 ते 21 वयापर्यंत मुलींमध्ये उंची वाढलेली दिसते, त्यानंतर वाढलेली दिसत नाही. तरी पण ज्यांचे शरीर कफ प्रकृतीचे आहेत किंवा जे थंड प्रदेशातले मुलं मुली असतील, ज्यांचा जन्म तिथे झाला असेल, तर त्या मुला मुलींमध्ये 25 वयापर्यंत पण उंची व्यायाम किंवा आहार आणि इतर काही उपायांनी होऊ शकते. तर हे झालं प्रकरण वयाच्या पद्धतीने. जे थंड प्रदेशामध्ये राहतात लोक, त्यांची पर्याय म्हणजे कंपॅरेटिव्हली उंची आपल्याला जास्त दिसून येते. जे उष्ण कटिबंध आहे त्यांच्यामध्ये मध्यम आहे आणि जे दक्षिण भारतामध्ये बघतो की कोस्टल रिजनला तिथे उंची आपल्याला ऍव्हरेज पेक्षाही कमी दिसून येते. त्यामागे तशी भौगोलिक स्थिती पण आहे. जेवढ्या शरीरामध्ये थंडपणा आयुर्वेदानुसार जी कफ प्रकृती सांगितली आहे त्यांच्या मध्ये हे उंचीचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं.
आता आपण हे बघूया की ही जी उंची आहे ती असे काय कारण आहे की उंची काही लोकांमध्ये जास्त आहे आणि काही लोकांमध्ये कमी असते. तर सगळ्यात महत्वाचं कारण आधुनिक शास्त्र आणि आयुर्वेद पण मानतो तो म्हणजे अनुवंशिकता. ज्या पद्धतीच्या आई वडिलांची उंची आणि आजी आजोबांची उंची असेल त्या पद्धतीची उंची तुम्हाला प्राप्त झालेली असते. आणि त्यामध्ये आपल्याला बरेचदा असा प्रश्न येतो की मग अनुवंशिकतेचं कारण असेल तर उंची वाढेल का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. कारण अनुवंशिकता जी काही गुणसूत्रामध्ये येते किंवा तुमच्या जीन्समध्ये येते तर ते त्याच्यामध्ये जे काही व्हेरिएशन आणि म्युटेशन येत आहे ते पण एन्व्हायरमेंटल काही कारण आहेत, काही इमोशनल कारण आहेत, काही आपल्या खाण्यापिण्याच्या वर्षानुवर्षे होणाऱ्या ज्या सवयी आहेत त्याचाच परिणाम तुमच्या त्या गुणसूत्रांवर येणार आहे. जर असं असेल तर आपण जर काही विशिष्ट नियम पाळले आहे किंवा आपण काही इतर घटकांचा जर विचार केला असेल तर नक्कीच आपल्या त्या अनुवंशिकतेवर काम होऊ शकतं. आणि हे आयुर्वेदामध्ये संस्कार या प्रकरणामध्ये आलेलं आहे. काश्यप संहिता नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे काश्यप ऋषीने आणि तो विशेषतः लहान मुलांचे आजार आणि त्याविषयीच्या घेण्यात येणारं जे संगोपन आहे त्याला तो डेडिकेट केलेला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये जेव्हा आम्ही बघतो तेव्हा स्वर्णपाषाण संस्कार 16 प्रकारचे लहान मुलावर होणारे जे काही संस्कार आहे ज्यामध्ये जन्म संस्कार असेल किंवा गर्भाधान संस्कार असेल किंवा उष्टावण संस्कार आहे, कर्णवेदन संस्कार आहे, त्यातलंच एक म्हणजे सीमंत जसं आपण मुंज हा जो संस्कार सांगितला तर तो पण त्यामध्ये वर्णन केलेला आहे. आणि या सगळ्या संस्काराचा परिणाम म्हणून त्या लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीवर होणार आहे. आणि अशा पद्धतीचे संस्कार जर उत्तरोत्तर होत गेले तर त्याची हार्मोनल अवस्था चांगली राहील, शरीराचं पोषण एकीकडे चांगलं होणार आहे आणि त्याचा एकंदरीत सर्वांगीण विकास त्याच्यामध्ये दिसून येणार आहे. आणि अशी जर लहान मुलांची पिढी तयार झाली तर कुटुंब सक्षम होईल, पर्यायाने समाज आणि नंतर देशाची जी काही व्यवस्था आहे ती शक्तिशाली आणि सामर्थ्यवान होणार यामध्ये शंका नाहीये. तर ह्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे बघायला पाहिजे. तर आता उंची वाढण्याविषयीचं जे काही प्रकरण आहे किंवा ज्यामध्ये आपण उत्तर शोधतो तर कुठल्या पद्धतीचे औषध आपण यामध्ये वापरतो. तर सगळ्यात पहिले बाळाची जी उंची जन्म झाल्यानंतर असते ती साधारण 80 ते 90 सेंटीमीटर असते. आणि हे 90 सेंटीमीटर असलेलं बाळ जेव्हा आईचं दूध पितं तेव्हा चांगलं गुटगुटीत होतं, अंगात ताकद येते आणि हाडांची घनता वाढते. आणि मग नंतर उत्तरोत्तर जसं त्याला दात यायला लागले तशी त्याची पचन शक्ती आहे ती सुदृढ व्हायला लागली आणि त्या आहाराच्या सामर्थ्यामुळे मग तो पुढे त्याचं शरीर वाढतं आणि त्याचं वजन वाढतं आणि उंची पण वाढते. तर आता इथे महत्वाची अशी गोष्ट आहे की जर आईचं दूध हे त्याचं प्राथमिक औषध आहे तर त्याचं पर्यायी नंतर जेव्हा त्याला दात आले त्यानंतर गाईचं दूध किंवा बकरीचं दूध त्याला द्यायला गेलं. ज्या पद्धतीने तो बकरीचं दूध किंवा गाईचं दूध प्रमाणामध्ये घेईल त्याचा परिणाम त्याच्या उंचीवर येणार आहे हे नक्की आहे. आता ज्या मुला किंवा मुलींना उंची वाढवण्याची गरज असेल आणि तर त्यांनी साधारण हा जो सध्याचा पिरियड आहे शरद ऋतूमध्ये काय होतं की आयुर्वेदानुसार शरीरामध्ये पित्त आणि वात याचं प्रमाण जास्त असतं आणि हे तुमच्या शरीराला एजिंग करतं, म्हणजे ज्याला वय वाढणं असं म्हणतं, पोक्त बनवतं, मॅच्युअर्ड बनवतं. तर अशा वेळेस जर आपण आयुर्वेदिक औषधे घेतले आणि आपल्या शरीरामधलं वात पित्ताचं शमन जर केलं आणि कफाचं सामर्थ्य वाढवलं तर उंची ही नक्की वाढणार आहे. मग हे कफाचं प्राबल्य जे आहे किंवा सामर्थ्य आहे कसं वाढवायचं तर त्यासाठी उत्तम औषध जसं मी आधी बोललो की गाईचं दूध हे उत्तमोत्तम आणि उत्तरोत्तर पद्धतीने घ्यायचं आहे. कसं घ्यायचं तर सकाळी उठल्यानंतर गाईचं दूध हे सुंठ आणि थोडी हळद टाकून प्यायचं आहे, उभं राहून प्यायचं आहे. आणि त्यासोबत काही आयुर्वेदिक औषध आहे ते घ्यायचे. कुठले औषध घ्यायचे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीने जर गाईचं दूध जर तुम्ही घेतलं तर त्यांनी आमाशय म्हणजे जो स्टमकचा पार्ट आहे त्याच्यामध्ये प्राकृत कफ निर्माण होणार आहे आणि तोच प्राकृत कफ मग नंतर पुढे लहान आतड्यामध्ये आणि मोठ्या आतड्यामध्ये जर गेला तर त्याच्यातून पित्त आणि वात शांत होणार आहे. याचसोबत दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना माहित असेल की अळीव नावाचं एक धान्य असतं, लाल कलरचं छोट्या बियांचं असं एक धान्य असतं जे आयुर्वेदामध्ये चतुर्बीज म्हणून एक वर्णन आलं. त्यातलं एक बी म्हणजे
अळीव नावाचं धान्य आहे. आणि हे जे धान्य आहे त्याला संस्कृतमध्ये चंद्रशूर नाव आलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं धान्य जर आपण मूठभर धान्य आपल्या गाईच्या दुधामध्ये जर टाकून जर डायरेक्ट गिळलं, कारण की ते कसं असतं, पाण्यात टाकलं म्हणजे पाण्यात किंवा दुधात टाकलं तर लगेच त्याचा लगदा तयार होतो आणि ते गिळायला त्रास होतो त्याच्यामुळे, किंवा दातात ते अडकतं. तर अशा वेळेस मग काय करायचं, ते जे अळीव आहे ते दुधात टाकून डायरेक्ट सकाळी उपाशीपोटी गिळायचं आहे. त्याच्यामुळे जे पोटात जातं तर त्यांनी एक चिकटा तयार होतो आणि मग तो त्यांनी प्राकृत कफ तयार होऊन तो पक्वाशयापर्यंत म्हणजे मोठ्या आतड्यापर्यंत जातं. आयुर्वेदानुसार उंची वाढण्याचं जे काही कारण आहे ते आहे जिथे हाडं तयार होतात, ज्याला आम्ही अस्थिधरा कला म्हणतो. आणि तिथेच मोठ्या आतड्याचा जो उंडुकाचा भाग आहे त्या ठिकाणी याची जागा असते. आणि तिथपर्यंत जर हे औषध जर गेलं तर तिथे वाताचं शमन होतं. वात म्हणजे जे आपण बोलीभाषेमध्ये गॅसेस वगैरे असा प्रकार म्हणतो तसा नसून, जे आपल्या शरीरामध्ये चैतन्य निर्माण करतं, जे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज किंवा क्रियेला कारणीभूत आहे, तो वात तिथे शांत होतो आणि त्याचं समत्व येतं. आणि त्याच्यानंतर मग ह्या कफाचं प्राबल्य जर हाडांमध्ये गेलं आणि आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन जर वाढायला लागले तर त्याचा परिणाम आपल्या उंचीवर येणार आहे. आणि हे सतत आपल्याला 1 महिना करायचं आहे. 1 महिना केल्यानंतर हे सगळं करायच्या आधी आपली उंची आणि वजन व्यवस्थित पद्धतीने मोजून घ्यायची. ती मोजण्याची पण एक विधी आहे. त्या पद्धतीने जर मोजलं तर उंची मोजण्यामध्ये जे इरर येतात ते येणार नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या. गाईचं दूध साधारण जर 8 वर्षाच्या पुढे असेल तर त्यांनी अर्धा लिटर पासून पिणं सुरू करायचं. समजा एक ग्लास जो असतो तो साधारण 200 ml चा असतो, तर सकाळी 1 ग्लास दूध प्यायचं आणि दुपारी किंवा संध्याकाळी 1 ग्लास दूध प्यायचं आणि रात्री प्यायचं. अशा पद्धतीने जर दूध घेतलं तर आणि ते दुधाचं प्रमाण हळूहळू वाढवायचं. तर साधारण 1 लिटर पर्यंत ते दुधाचं प्रमाण जर वाढलं. आणि एवढं दूध का बरं प्यायचं आहे, तर या दुधामुळे आपल्या शरीराला सगळे पोषण मिळणार आहे आणि आपल्या शरीरातला जो प्राकृत कफ आहे, जो उंची वाढवण्यासाठी महत्वाचा आहे, तो तिथे वाढणार आहे. आणि यासोबत जर अळीव जे धान्य मी आता सांगितलेलं आहे याची जोड जर त्याला मिळाली तो सोने पे सुहागा. त्यामुळे अशा पद्धतीचं जर सेवन रोज झालेलं आहे, कारण पूर्वीच्या काळी बाळंतीण स्त्रियांना पण अळीवाचे लाडू किंवा अशा पद्धतीचं मिश्रण त्यांना द्यायचं, कारण ते हाडांचं पोषणासाठी ते उत्तम असायचं. म्हणून जर ज्यांना उंची वाढवायची आहे त्यांनी लगेच किराणा दुकानमध्ये अळीव नावाचं धान्य आणायचं, साफ करायचं आणि 1 किलो जर आपण धान्य आणलं तर साधारण त्याचे 30 समान भाग करायचे आणि रोज 1 भाग मग दुधामध्ये टाकून सकाळी उपाशीपोटी घेण्यात यायला पाहिजे. अळीव खाल्ल्यानंतर जेव्हा ते जसेच्या तसे संडासवाटे बाहेर पडायला लागले तेव्हा समजायचं की आपल्या उंचीवर त्याचं काम उत्तम पद्धतीने होत आहे. तर हे सगळं झालं दुधाबद्दल आणि अळीवाबद्दल. आता आपण येऊ की आयुर्वेदामध्ये काही वेगवेगळे औषधं आलेले आहेत ज्याचं वर्णन करतानाच असं शब्द आलेला आहे की बालानाम चांगवर्धनाम. हा जो संस्कृत वर्ड आहे याचा अर्थ असा आहे की बाळांची उंची आणि शरीर वाढणार आहे. तर असे कुठले औषधं आलेले आहेत, तर महापैशाची घृत नावाचं एक औषध आलेलं आहे. तुम्ही जिथे काही असेल, ज्या शहरामध्ये असाल, ज्या गावामध्ये असाल, तुमच्या तिथे जवळचे जे काही वैद्य असतील किंवा आमच्या इथे माऊली हॉस्पिटलमध्ये येऊन या औषधीबद्दल विचारा. तर ते जे विशिष्ट औषध आहे त्यांच्या फलश्रुतीमध्ये किंवा त्याच्या इंडिकेशनमध्ये आलेलं आहे की हे म्हणजे लहान मुलांची उंची आणि वजन वाढवतं. तर त्याचं जर सेवन आपण रेग्युलर पद्धतीने केलं तर ही उंची वाढणार आहे. त्याच्यासोबत प्रवाह पंचामृत असेल, ब्राह्म रसायन असेल, च्यवनप्राश असेल, इंद्र रसायन असेल, नारसिंह रसायन असेल. नारसिंह रसायन तर ज्या मुलींना लवकर पाळी येते किंवा ज्यांचे केस पिकतात किंवा केस गळतात किंवा डोळ्यांच्या भोवती काही डार्क सर्कल किंवा सुरकुत्या येतात, अशा मुलींसाठी पण ते नारसिंह रसायन उत्तम काम करतं. तर हे जे रसायन नावाचं जे काही प्रकरण आहे, ज्याची बऱ्याच लोकांना रसायन म्हटल्यानंतर केमिस्ट्री किंवा केमिकल असा शब्द येत असेल, पण आयुर्वेदात रसायनाची व्याख्या पूर्ण वेगळी आहे. रसायन म्हणजे रसापासून ते शुक्रापर्यंत जे 7 धातू आहे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, या 7ही धातूंचं पोषण जे औषधं करतात आणि आपल्या शरीरामध्ये एक नवीन तेज किंवा ओज निर्माण करतात, अशा औषधांना रसायन औषधी म्हणतात. तर असे जर आपण लहान मुलांना औषधं त्यांच्या वाढीच्या दरम्यान जर दिले, तर आजकाल काय आहे की ज्या पद्धतीचं आपण टीव्ही मध्ये
जाहिराती बघतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मल्टीव्हिटॅमिन, हॉर्लिक्स, कॉम्प्लॅन ह्यासारख्या औषधांचा किंवा पदार्थांचा मारा होतो आणि आपल्याला वाटतं की म्हणजे ज्यांना याबद्दलचं ज्ञान नाही त्यांना तेच औषध वाटायला लागतं आणि ते मुलांना देतात. काही मुलांना त्याचा फायदा होतही असेल, पण त्याच्यामुळे बरेचदा ते मुलांना पचत नाही आणि आतड्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा चिकटा तयार राहतो आणि त्याच्यामुळे मग जंत होणे किंवा मुलांचं पोषण न होणे हा प्रकार आम्हाला दिसून येतो. अजून एक महत्वाचं औषध आहे की नारायणी कल्प किंवा शतावरी कल्प नावाचं जे औषध आहे ते पण मुलींसाठी फार उत्तम गुण देतं. मुलींमध्ये जे काही वयात येताना जे काही हार्मोनल इम्बॅलन्स आहे किंवा हार्मोन वाढल्यामुळे किंवा उष्णता वाढल्यामुळे जे चेहऱ्यावर जे काही पिंपल येतात ते पण यामुळे कमी होणार आहे आणि शरीर शक्ती जी कमी होते, थकवा असतो लहान मुलांना बरेचदा किंवा शाळेत जाणाऱ्या किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या ज्या मुली असतात त्यांना एक टिपिकल पद्धतीचा थकवा असतो. त्या कॉलेजमधून आल्या की थकून जातात, काहीच करू शकत नाही. तर अशा मुलींसाठी पण शतावरी कल्प किंवा नारायणी कल्प जर दिला आणि रोपयुक्त ताप्यादी लोह नावाचं एक औषध आहे जे उत्तम रक्तवाढीचं औषध आहे, ते जर समजा या मुलींना जर वैद्यांच्या सल्ल्याने जर दिलं तर मला असं वाटतं की ते तुमच्या ओव्हरऑल त्यांच्या शरीरासाठी, आरोग्यासाठी आणि परिणामी उंचीसाठी फायदा घडणार आहे. आता बऱ्याचदा आम्हाला प्रश्न पेशंटकडून येतो की पंचकर्म काय करता येईल? तर हे झालं औषधासोबत जर पंचकर्माची जोड मिळाली तर जसं मी आधी सांगितलं की मोठं आतडं ज्याला आयुर्वेदामध्ये पक्वाशय म्हणतं, तिथे पुरुष दराकला म्हणजे जिथे विष्ठा तयार होते, अन्न खाल्ल्यानंतर जी 6 तासांनी 8 तासांनी विष्ठा तयार होते त्याच्याच उंडुकाच्या ठिकाणी हाडं तयार होण्याची प्रयोजना तिथे केलेली आहे. तर तिथलं जर समजा पोषण झालं तर हाडांचं पोषण तिथे चांगलं होऊ शकते आणि म्हणून कडू रसाची जे दुधामध्ये शिजवलेले जे बस्ती आहे ज्याला आम्ही तिक्त क्षीर बस्ती म्हणतो, ते जर महापैशाची घृतासोबत मिक्स करून दिले साधारण 3 आठवडे तर मुलांमध्ये अप्रतिम फायदा झालेला आम्ही बघितलेला आहे. आता 15 वर्ष आधी जी मुलं माझ्याकडे यायची आणि ज्यांना आम्ही उंची वाढवण्यासाठी औषधं देत होतो, तर ते औषध दिल्यानंतर जेव्हा आता ते जेव्हा 10 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी जेव्हा मोठे झालेले किंवा त्यांचे लग्न झालेले आहे असे मुलं आम्ही बघतो, तर त्यांची उंची त्यांच्या फॅमिलीमध्ये सर्वात चांगली वाढलेली आहे आणि वयात आलेले आहेत असं आम्हाला दिसून येतं. एवढा त्याचा सुंदर परिणाम उंची वाढवण्याचा औषधीचा येतो जर आपण सर्वंकष पद्धतीने याचा विचार केला तर. परिचय, माझं नाव वैष्णव खुशाल सावरकर. मी आता 19 वर्षाचा आहे. मी काही वर्षापूर्वी म्हणजे इथून 2018 किंवा 19 या वर्षापर्यंत मी सरांचं औषध घेतलं होतं. म्हणजे सरांचं नाव डॉक्टर मिलिंद सज्जनवार. यांच्याकडे मी उंची वाढवण्यासाठी औषध घेतलं होतं. उंची वाढवण्यासाठी माझी हाईट खूप कमी होती आणि माझ्या आईने मला सरांकडे आणलं आणि प्रॉब्लेम सांगितला की याची हाईट खूप कमी आहे, कमी वयामध्ये याची हाईट खूप कमी आहे, घरी सर्वांचीच पेक्षा हाईट कमी आहे. तर सरांनी मला सर्व चेक केलं, नाडी वगैरे बघितली माझी, सर्व माझं चेकअप केलं सरांनी. त्याच्यानंतर मला सरांनी औषध उपचार दिला. त्याच्यानंतर सर्व औषध उपचार आणि आहार, दूध आणि व्यायाम हे मी सर्व रूल फॉलो केले. त्याच्यानंतर सर्व मी रूल फॉलो केले आणि मी हा कोर्स 6 महिने केला. 6 महिन्यानंतर मला जो काही रिझल्ट भेटला तो खरंच ॲप्रिशिएट करण्यासारखा होता. आता आज 2024 मध्ये माझी जी रिअल कंडिशन आहे, तर मी सर्वांपेक्षा फॅमिली म्हणून हायटेड आहे. तर मी हे एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवते आणि सर्वांनी आयुर्वेदाकडे लक्ष द्या हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. म्हणजे नुसतं एक औषध न घेता दूध पिणे, अळीव घेणे, ज्या पद्धतीचं मी आता बस्ती सांगितलंय ते बस्ती घेणे आणि आपला आहार असा ठेवणे. आता मी काही अजून वेगळे औषधं सांगतो जे तुम्ही घरच्या पद्धतीने घरच्या घरी पण घेऊ शकता. जसं जे नारळाचं जे दूध आहे, खोबऱ्याचं दूध, ते जर 2-2 चम्मच किंवा 4-4 चम्मच वयानुसार जर सकाळी उपाशीपोटी जर घेतलं तर त्याने पण उंची फार वाढणार आहे. दुर्वाचा जर रस काढून जर 1-1 चम्मच जर रोज सकाळी उपाशीपोटी घेतला तर तो पण उंची वाढवण्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहे. जे काही नारळाच्या झाडाचे पानं आहे ते पानाचा रस काढून घेणे किंवा त्या पानं आणून त्याला जाळणे आणि त्याची राख तयार करणे. ती तयार झालेली जी राख जर गाळून जर घेतली तर राख म्हणजे त्याला तिथपर्यंत जाळायचं जोपर्यंत त्याचा धूर येणं थांबत नाही. जेव्हा त्याचा पूर्णपणे धूर येणं थांबलं तेव्हा समजायचं की त्याची पूर्ण राख तयार झालेली आहे. ती राख जर पाव चम्मच शहदासोबत जर घेतली
तर उंचीमध्ये उत्तम गुण आलेला आम्ही आतापर्यंत या 15 वर्षात बघितलेलं आहे. तर हे एक 2 औषध आहे जे मी तुम्हाला सांगितले, घरच्या घरी तुम्ही करू शकता. आता महत्वाचा विषय आहे की यासोबत आपल्याला व्यायाम काय करायचा आहे. तर सर्वसाधारण असं बघितलंय की जापान सारखा जो देश आहे त्यांनी फक्त व्यायामाने म्हणजे एक्सरसाइजनी त्यांच्या ओव्हरऑल ॲव्हरेज जी हाईट आहे ती 1.5 ते 3 इंचापर्यंत वाढवलेली आहे. मग आपल्या देशामध्ये आयुर्वेदासारखं एवढं मोठं शास्त्र आहे तर आपण त्याचा फायदा का बरं नाही घ्यायचा. तर आयुर्वेदात सांगितलेलं आता यातल्या जे काही मी गोष्टी सांगितल्या त्या फॉलो केल्या आणि आहारामध्ये जर बदल केले तर मला असं वाटते उत्तम गुण येऊ शकतो. तर कुठला व्यायाम आपल्याला करायचा आहे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की जेव्हा आकाश विवर्धी येते असं 2 हाडांच्या मध्ये जर स्पेस जी आहे त्याला आम्ही आकाश म्हणतो आणि आकाश विवर्धते म्हणजे आकाशभूत महाभूत जे असेल तर त्याच्यामुळे तिथे स्पेस निर्माण होणार आणि जर स्पेस असेल तर तिथे उंची वाढायला काहीतरी स्कोप आहे. साधारण बरेच जणांना प्रश्न पडतो, आमच्याकडे येतात, प्रश्न विचारतात की आमची उंची वाढेल का, आमचं वय आता 21 आहे किंवा 24 आहे 23 आहे. तेव्हा आम्ही त्यांना एक्सरे करून मग आम्ही बघतो की जर त्यांचे हाडं फ्यूज झाले तर मग तिथे उंची वाढायला तिथे काहीही मार्ग राहत नाही. साधारण 23 आणि 25च्या पुढे जर हाईट एक तर वाढत नाही आणि वाढली तर ती फक्त व्हर्टिब्रल कॉलम मध्ये वाढते किंवा लोअर 1/3 ऑफ जो अँकल जॉईंट आहे तिथेच उंची वाढण्याचा स्कोप असतो. म्हणून शाफ्ट मध्ये जे कधी उंची वाढत नाही, जे हाडांचे टोक आहेत आणि जिथे जर त्या 2 हाडांच्या मध्ये जर थोडी स्पेस असेल तर तिथे स्कोप आहे. म्हणून ही स्पेस वाढवण्यासाठी जे काही वेगळे व्यायाम आलेले आहे ज्यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे लटकण्याचा व्यायाम. हे शक्यतो उपाशीपोटी व्हायला पाहिजे आणि दिवसातून 2-3 वेळा व्हायला पाहिजे. आणि साधारण वय वर्ष 6 ते 16 ज्यामध्ये शरीराचं संघटन चांगलं असतं ते जर त्या पिरियडमध्ये जर हे रेग्युलर नित्य नियमन जर झालं तर मी म्हणेल की त्या व्यायामाचा उत्तम फायदा होतो. सर्वांगासन, पवनमुक्तासन, पश्चिमोत्तानासन आणि ताडासन. आणि ताडासन जनरली बरेच मुलं करतात उंची वाढवण्यासाठी, पण ताडासनाच्या पोझिशनमध्ये चालायला पाहिजे. म्हणजे जे पॉइंट आहे जिथे अंगठ्याच्या भरोशावर त्या आसनामध्ये उंच उभं राहावं लागतं हात वर करून आणि त्या पोझिशनमध्ये हळूहळू चालण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ते प्रेशर पॉइंट दबले की उंचीमध्ये परिणाम येणार आहे. तर या पद्धतीचे आसनं आपण करायला पाहिजे. दोरीवरच्या उड्या हे त्याच्यावरचं एक उत्तम व्यायाम आहे जो मुलींसाठी खूप चांगला येतो. त्याच्यामुळे काय की पूर्ण शरीरावर त्याचा व्यायाम होतो आणि उंचीसाठीचा परिणाम येतो. म्हणून लटकण्याचा व्यायाम, दोरीवरच्या उड्या, पुलअप्स असेल किंवा आता जे मी तुम्हाला आसनं सांगितले पवनमुक्तासन, पश्चिमोत्तानासन, सर्वांगासन आणि ताडासन हे 4 आसनं तुम्ही नित्यनेमाने करा. आणि अशा पद्धतीने जर आपण याचा फायदा केला, काही मुलांना जर समजा पोक असेल, स्पाइन मध्ये काही इश्यू असेल तर त्यांनी नित्य प्राणायामाचा अभ्यास करा. कारण की जेवढं व्हेंटिलेशन होईल, जेवढं श्वास शरीराला आणि मेंदूला मिळेल तेवढा परिणाम हृदयाची आणि फुफ्फुसाची होणार आहे. आणि ती झाली की अतिप्रमाणामध्ये श्वास जर मिळाला तर प्राणाचं आणि उदानाचं पूरण होणार आहे. उदान आणि प्राण हे 2 प्रकारचे वायू आहे जे आपल्या शरीराच्या उत्तम वाढीसाठी महत्वाचे आहे. आणि उदान वायू जो सांगितलेला आहे त्याच्यामध्ये बल आणि वर्ण आलेला आहे. म्हणजे ते 2 गोष्टी वाढण्यासाठी उदान वायूचं कर्म चांगलं होणं महत्वाचं आहे. म्हणून जे मुली वयात आल्यानंतर पोक काढून अशा राहतात आणि तशा बसलेल्या असतात किंवा चालतात तर त्यांनी सरळ मणका ठेवणे आणि शोल्डर मागे घेणे आणि पूर्ण श्वास घेणे आणि सोडणे याची जर प्रॅक्टिस केली तर त्यांच्या ओव्हरऑल शारीरिक आणि बौद्धिक आणि भावनिक वाढीसाठी ते फार महत्वाचं आहे. कारण की पोक काढल्यामुळे काय होतं की जो ऑक्सिजन हवा लंग्स मध्ये जायला पाहिजे ती जात नाही. नॉर्मली ब्रिदिंग जर केलं तर 2100 cc हवा आतमध्ये जाते आणि जर पोक काढून जर आपण श्वास घेतला तर 700 ते 800 cc जाते. म्हणजे एवढा कमी ज्याला आपण म्हणू की प्राणवायू आहे तो आपल्याला मिळतो. तर ही एक करेक्शन करायला पाहिजे. आणि ज्यांची हाईट वाढवायचं आहे त्यांनी कराटे असेल, तायकांडो असेल, जुडो कराटे किंवा कथ्थक ज्याच्यामध्ये सेंटर ऑफ बॉडी जे आहे ते अम्बिलिकस मध्ये येतं म्हणजे नाभीच्या ठिकाणी येतं तर त्यांना मग तिथे उंची वाढण्यासाठी लॉक बसतो. तर ज्यांना उंची वाढवायची आहे त्यांनी किमान ह्या प्रॅक्टिस टाळाव्या किंवा कमी वयात करणं तरी टाळायला पाहिजे. एकदा उंची वाढली की मग तुम्ही करू शकता. किंवा असं म्हणता येईल
की ज्यांची उंची कमी आहे त्यांना हे प्रकार चांगल्या उत्तम पद्धतीने जमतात असं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतं जे मी आज सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा उंचीमध्ये फायदा होणार आहे. आणि एकदा उंची कसं आहे, वजन आपल्याला आयुष्यभर कधीही वाढवता येते, कधीही कमी करता येते. पण उंची अशी आहे की जी आयुष्यामध्ये विशिष्ट कालावधीमध्येच होणार आहे. त्याच्यामुळे वेळ गेल्यानंतर भरपूर पालक आमच्याकडे येतात किंवा वयात आलेल्या किंवा लग्न जुळत आहे त्यावेळेस मुली आमच्याकडे येतात आणि विचारतात की आम्हाला उंची वाढवण्यासाठी काय करता येईल. आणि बरेचदा आम्हाला काही प्रयत्न करून उंची वाढवता पण येते, पण काही केसेसमध्ये होत नाही कारण की वेळ गेलेली असते. म्हणून वेळ जायच्या आधी जे याबद्दल जागरूक नसतील त्यांनी जागरूक व्हायला पाहिजे, पालक आपल्या पाल्यांच्या विषयी. आणि वेळीच त्यांच्या जेव्हा ते औषधं घेऊ शकतात तेव्हा उंची वाढवण्याचं महत्त्व त्यांना पटवून देणे आहे. असं जर केलं तर त्यांची तर उंची वाढणारच आहे आणि त्यांच्या पुढे जर लग्न झाल्यानंतर जे मुलं बाळ होणार आहेत त्यांच्यामध्ये पण तो परिणाम टिकून राहणार आहे. कारण की हे काही आपण जे काही प्रयत्न करतो हे काही टाइम बिंग नसून त्याचा परिणाम उत्तरोत्तर पद्धतीने येणारच आहे. तर अशा पद्धतीने आपण आज उंची वाढवणे आणि आयुर्वेद याविषयी बोललोय. तुम्हाला जर अजून कुठल्या दुसऱ्या विषयावर जर तुम्हाला अशाच पद्धतीचं काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की कळवा. श्री विश्वसाधना आयुर्वेद क्लिनिक हे आमच्या क्लिनिकचं नाव आहे आणि माऊली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी या पेजला तुम्ही लाईक करा. तुम्हाला जर ही माहिती आवडली तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि कुटुंबामध्ये त्याला फॉरवर्ड करा. आणि सतत जर तुम्हाला याविषयीचे नोटिफिकेशन जर तुम्हाला पाहिजे असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि आपण आता पुढच्या वेळेस नक्की भेटू एक नवीन विषयासोबत. धन्यवाद.